कोयनातील वीज निर्मिती पाणी कोटा संपला तरीही वीज निर्मिती सुरूच राहणार. अतिरिक्त 11.30 TMC पाणी साठ्यातील पाणी वापरासाठी हालचाली. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पश्चिम वीज निर्मिती लवादाच्या पाणीकोट्याची मर्यादा संपुष्टात आली असली तरी उपयुक्त पाणीसाठा 11.30 TMC एवढा असून जून अखेर सिंचन आणि वीज निर्मितीची गरज भागवली जाऊ शकते. धरणामध्ये आज मितीला 11.30 TMC एवढा उपयुक्त पाणीसाठा असून जून अखेर सिंचन आणि वीज निर्मितीची गरज भागवली जाऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त पाणी वापरासाठी मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू आहेत आणि यापूर्वी अतिरिक्त पाणी वापरास मिळालेली परवानगी लक्षात घेता यावर्षी परवानगी मिळणार अशी चिन्हे आहेत. पश्चिम जलविद्युत निर्मितीचा आरक्षित पाणी कोटा संपला असला तरी अचानकपणे संपूर्ण वीज निर्मिती बंद करणे नैसर्गिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे वीज निर्मिती मर्यादित प्रमाणात का होईना पण सुरूच राहणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 105.25 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात पावसाळ्यात सुमारे 188.45 TMC पाण्याची आवक झाली होती. आजवर पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी पूरकाळात 14.53 आपत्कालीन विमोचक अशा प्रकारे पाणी वापर झाला. सांगली पाटबंधारे आपत्कालीन दरवाजातून सोडण्यात येणारे सिंचनासाठी पाणी सध्या बंद आहे. यावर्षी विनावापर 64.67 TMC पाणी सोडून दिलं आहे. पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी पाणी वाटप लबादाच्या आरक्षणानुसार 67.50 TMC पाणी आरक्षित असते. यापैकी आत्तापर्यंत 67.48 TMC पाणी वापर झाल्याने आता पश्चिम आरक्षित कोटा संपला आहे. सध्याचा उपयुक्त 11.30 TMC पाणीसाठा लक्षात घेता सिंचनासाठी सरासरी 6 TMC पाणी वापर होतो. पश्चिम वीज निर्मितीसाठी दरमहा सरासरी 5 TMC पाणी वापर होतो. सध्याचा एकूण उपयुक्त पाणीसाठा लक्षात घेता जून अखेर कोयनेच्या पाण्याची चिंता नाही, तिलाही हातभार लावणार. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पाटण.